नमो भगवते वासुदेवाय। वशिष्ठं शक्तिं च तद्विप्रकाशयिष्यति व्यासं शुभं वैदकं महन्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यवर्यस्य धर्मकारं जगद्धामरतं च शिष्यम् शंकराचार्यं केशवं नारायणं सुभद्रभाष्यकृतं वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निर्मलं नित्यबोधं शिवं ईश्वर गुरुरात्मेकी परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांशी माए बाप बारी निधी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले देवा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत ग्रंथाचा पाठ आहे. या ग्रंथाचा हे शेवटचं 10वे परिच्छेद आहे आणि ते आता समारोपाला आले. आज एकादशीचा दिवस आहे. काल दिवेही ज्ञानवाणी आपल्याला सांगितली त्या वेळीमध्ये ज्ञानवाणी आपल्याला हा अमृताचा अनुभव कुणाला चांगला प्राप्त होईल सांगितलं. अमृताचा अनुभव प्राप्त होण्यासाठी प्रयोजन त्यांनी जाणवलं हे ऐकत असताना आपल्याला चक्कन तो अमृताचा स्पर्श जाणून हे काल जाऊन याला सांगत होते की याला थोडासा अधिकार लागतो, पात्रता लागते, योग्यता लागते. कुठल्याही त्याच्या ठिकाणी शिकवून आपल्या मुलीला बसून घालायचं अशा कुठल्याही विषया माणसाला आम्ही बसवलं आणि त्याला बघितला पण किती हा आम्ही सांगतो हा ग्रंथाचा अभिप्राय
कुठल्याही अधिकारी असलेल्या माणसाला हा ग्रंथ पटत नाही, प्रयत्न समजत नाही, पटत नाही. बरीचशी माणसं आपल्या या ग्रंथासंबंधी काहीतरी विशिष्ट प्रयत्न करतात. त्यांना हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ कळत नसल्यामुळे, पटत नसल्यामुळे त्यांची मतं थोडीशी विरोधी जातात. म्हणून प्राज्ञाने आपल्याला या दोन्हीमध्ये सांगितले. मला खालची 25 होती. या 25 ओळीमध्ये ज्ञानियांनी आपल्याला स्पष्ट असं सांगितलं. तुम्हाला ऐकण्यात आणि युद्ध स्वाद विरुद्ध जगत स्वाद विरुद्ध. आता ह्या मुलीकडे ज्ञानियांनी आपल्याला इतकं सुचवून टाकल्या. आपल्या भक्तांसाठी अतिशय सुंदर आहे. ज्ञानियांना साधकांची भक्तांसाठी अतिशय जीवनाचे प्रेमाचे असे उद्दिष्ट होते. तथापि आपल्या भक्तांमध्ये सुद्धा काही असे अधिकार स्वरूपाचे भेद असतील तरी त्यांना हा अनुभव ऐकत असताना थोडेसे जोड बघेल असे बोलले. कारण हे जे भेद सांगणारे बोलूया हे परमात्मातले भेद सांगतात. काल आपण जे भेद पाहिले ते जगातले प्रति मानवाचे भेद पाहिले. चार वर्ग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र माणसांचे 4 वर्ण पडतात म्हणून 4 भाग पडतात. हे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले. ज्ञानियांनी याचा सगळा विस्तार करून आपल्याला सांगितलं की हे जे वर्ण पडलेले आहेत ना ते गुण आणि कर्मावरून पडलेले. गुण आणि कर्म यासाठी मी भेट केलेले असेल. हे काही जन्माने भेट केलेले नाही. ज्याची जशी कर्म असतील आणि जशी त्याचे गुण असतील गुणामध्ये 3 गुण येतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर हे गुण जे आहेत ते सत्वगुण ज्याच्यामध्ये जास्त लागलेले असते ते ब्राह्मण वर्णाचा विषय. मग ते कुठल्याही जाती जन्मला असेल त्या जातीचा प्रश्न नाही. इथे जो प्रश्न आहे तो गुणांचा आणि कर्माचा प्रश्न. आणि भगवंतांनी राज्यतेमध्ये आणि विद्यार्थीमध्ये आपल्याला त्याची कर्म सांगितले. तेव्हा ज्या गुणाचा आणि ज्या कर्माचा विषय आहे त्याची विभागता त्याची बुद्धी त्या प्रमाणात असते. सत्वगुण विषयातला राग असला तर त्याची बुद्धी जास्त स्वच्छ नाही. खान पान वगैरे सगळं सर्व
आपल्या क्षेत्रीय कसा करता त्यानंतर विषय शूद्र म्हणजे दुसऱ्याची सेवा करणारा असा भाव सेवा त्याच्यामध्ये काम असतं आणि त्याच्यामध्ये कमी गुण असतात तेव्हा कमी गुण साधकामध्ये गुण असतील तर त्याला हा अमृतामध्ये आज सूर्याला असा सुंदर करण्याला आहे की आज भारताच्या देवीची आपण प्रार्थना केलेली आहे पूजा केलेली आहे या देवीने आपल्याला सगळं सांगितले पूजा अर्चना भजन भक्ती ही मार्गाने ते सगळ्यांमध्ये मिळणारे आणि सगळ्यांना असलेली जी माणसं असतात साधक करतात त्यांना हा अमृतामध्ये सत्यम समजतो सत्यम कळतो तो विरुद्ध जाती कळतो आणखी 4 प्रकार माणसाचे सांगतो की ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 प्रकारचे आश्रम आहेत आता या 4 प्रकारच्या आश्रमामध्ये सुद्धा आश्रम त्या माणसाचं जे वर्तन त्याचं जे जीवन त्याचं जे खानपान त्याचे जे एकंदर स्वरूप असेल ते बदलत जातं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 1 ते 25 वर्ष तो या प्रकारचा विद्याग्रहण करतो आणि ब्रह्मचर्याने राहतो ब्रह्मचर्याने राहतो त्यावेळेला त्याची बुद्धी चांगली शुद्ध पवित्र आणि स्वच्छ राहते त्यानंतर मग ग्रसाश्रम येतो विवाह करतो आणि प्रपंचाला लागतो प्रपंच हा अतिशय पद्धतीचा अनेक प्रकारच्या सेवकांचा अनेक प्रकारच्या व्याधीचा अनेक प्रकारच्या अनुभवांचा असा बनलेला आहे प्रपंच घडताच कशी नाही काय करत आम्हाला प्रपंच बनावंच लागतं या देहावरून जन्मावर आलो आहोत प्रपंच करावंच लागतं संसार करावंच लागतं परंतु हा संसार करत असताना आपले साधू संत संत मीराबाई घ्या जनाबाई घ्या मीराबाई घ्या मित्राबाई घ्या किंवा अनेक आपल्या अशा स्त्रिया संगीतीच्या आपल्या स्त्रिया कॉलेजमध्ये किंवा कुठे बोलून त्याचा विचार करण्याचा तसेच आपले गुरु वापरात आल्या स्वामी घ्या सेवा घरी घ्या अधिकार जो होते ते केवळ आपल्या बोलण्यामुळे विशिष्ट परिस्थितीमुळे हा अधिकार आपल्याला आता 5 मिनिटं
एखाद्या प्रकारचे खांद्या तर किती गुरांचे काम गुरु तेव्हा आमचे ह्या साधू संतांच्या मध्ये सगळ्यात स्तरातली माणसं परंतु त्याचा आध्यात्मिक अधिकार होता. त्यांना जनगणनी संवेदन जे अमृताचं ज्ञान आहे ते त्यांनी सतत दिलेलं सुधारलं आणि कसले करणार अमृताचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न मार्गाचे 4 प्रकारचे माणसं आणि तसेच परमार्थाच्या मार्गातील 4 प्रकार. आपण सदस्य मुंबईमध्ये परमात्मा का सगळे पण आपल्यामध्ये सुद्धा अजूनही बद्ध असतील बंधनात असतील त्यांच्या प्रत्येक वेगाळलेले असतील दुःखी असतील कष्टी असतील नाराज असतील असणारच. प्रपंच म्हटला की हा असा उद्योग आणणारा प्रकार आहे. असे जर लोक चालू आपण त्यांची मनस्थिती शांत होण्यासाठी थोडा वेळ हळूहळू स्थिर होत जातात. अशी बद्ध पावणार कमी बुद्धीचे पावणार म्हणजे एकदम बुद्धीने कमी माणस मंद अशी जी माणसं असतात बुद्धीने कमी अशा माणसांना हा अमृत अनुभवाचा आपल्याला जर त्यांच्या पुढे ठेवला आणि त्याला म्हटलं की अरे हे अमृत ऐकून टाकणार त्याला ते पटत नाही. तो त्याच्या विरोधी जातो. म्हणून आमच्या ज्ञानीमांचं हे जे प्रवचन आहे अमृत अनुभवाचं हे प्रवचन अनेक लोकांना गोड आणलेलं नाही. ते त्याच्या विरोधात जातात. असं कोण होईल का असाच त्यांचा भाव असतो. असं होणं शक्य नाही. आणि ज्ञानवंतात असं होतं मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला पण ते त्याच्यावर विश्वास ठेवतो काय करतो बरोबर तरी म्हणून ज्यांचा विश्वास बसत नाही जे त्याच्या विरोधात जातात त्यांना हा अमृतचा अनुभव काही उपयोगाचा नाही. ज्ञानवंतात काहींना कळतच नाही. विरोधात जाण्यासाठी ते युजर मताचे असतात. आता ज्यांना कळतच नाही त्यांचं जे ज्ञान आहे विचारांचं ते अगदी खालच्या मुलांच खालच्या स्तरावर असतं. त्यांना काय समजायला हेच कळत नाही मला असं वाटतं त्यांना. त्यांना तो कळत नाही. त्यांना म्हणतात मी ते काय पुरवता मी तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सोप्या उदाहरणांनी तो स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करून राहिलोय तरी तुम्हाला तो समजत नाही. आता काय करणार त्यापेक्षा काहींना कळतो
काहींना कळतं पण पटतच नाही. आता काय करणार, त्यांची मतं काहीतरी वेगळीच असतात. अशा प्रकारची जर मनोवृत्ती साधकांची म्हणा, व्यक्तांची म्हणा, या ग्रंथ ऐकणाऱ्यांच्या श्रोत्यांची म्हणा जर असेल तर ज्ञानोबा म्हणतात माझं हे प्रवचन जे आहे हे प्रवचन त्यांना विरोधी वाटेल. माझं या प्रवचनापासून त्यांना विशेष लाभ होणार नाही. विशेष लाभ होण्यासाठी आजचा हा जो दिवस आहे मोठा सुंदर दिवस आहे आजचा हरतालिकेचा. या दिवशी आपण पूजा पाठ करून देवदेवतांची आपण आराधना केलेली आहे. त्यामुळे आपल्या चित्तामध्ये सात्विकता आलेली आहे आणि ही सात्विकता आल्यामुळे आज आपल्याला हा प्रवचनाचा भाग सष्टम करतो कळेल असे ज्ञानोबा म्हणत आहे. ज्ञानोबा आपल्याला असं सांगाले हे जे वर्ग पडतात, हे जे प्रकार पडतात, हे अधिकार भेदाने पडलेले प्रकार आहे आणि हे प्रकार कुठे पडतात असे अधिकारी आम्ही कशीच म्हणतो सगळं आता साधक आहोत. सगळे लोक बरोबर आता निर्माण येतो. मग आमच्यामध्ये अशी भेद कशी काय पडले, प्रकार अधिकाराचे कशी काय पडले म्हणतात हे भेद व्यवहारामध्ये पडतात. कोणत्याच व्यवहार आहे की व्यवहार मध्ये घेणं देणं हा जो आमच्यामध्ये पडलेला भेद आहे हा व्यवहारामुळे झालेला असतो. मग त्यामुळे आता आपल्याला म्हणतात व्यवहारामध्ये भेद असल्यामुळे आम्ही आता या ठिकाणी बसलो तर इथाचा व्यवहार तर नाहीये, परंतु घेणं आता ज्ञानोबाकडून घ्यायचं आपल्याला. ज्ञानोबा आपल्याला देत आहे घ्या हे अमृत घ्या, हा अनुभव अमृताचा पेला घ्या, हे खाद्य घ्या, हे भोजन घ्या. हे जे घेणं आहे या घेण्या देण्यामध्ये व्यवहार येतो आणि व्यवहाराला भेद निर्माण होतो. बाकी व्यवहारामध्ये भेद येत. झोपेमध्ये भेद असतो का, मनुष्य झोपून गेला मग तो वेगाने राहतो का, सुषुप्ती झोप ही अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये सगळे व्यवहार बंद, कुठलीच व्यवहार नाही. तिथे आपण आपलं शरीर सुद्धा ओळखत नाही त्या वेळेला. म्हणून सुषुप्ती ही एक अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये व्यवहार नाही. पण त्या अव्यवहारी अशा स्थितीमध्ये हा प्रयत्नाचा भाग कसा सांगता येईल त्याला. झोपलेला मनुष्य त्याला ऐकण्याचं आहे, कसं काय सांगेल, ऐकेल का तो. व्यवहार्य परिस्थिती दाखवत नाही, अव्यवहार्य परिस्थिती दाखवू शकत नाही आहे ना. किती कठीण आहे आपल्या लोकांचं हे. म्हणतात माझीशी अडचण झाली, मला इतकी अडचण वाटते की मी आता काय करू या भक्तांसाठी. कसं मी यांच्या काळामध्ये उठलोय, कसं मी यांच्या काळामध्ये पोहोचलोय, कशा करून यांना समजून येत आहे. म्हणतात निघाला हरतालिकेसाठी आता उद्या गणेश चतुर्थी आहे, गणेश पूजा आहे, असे जे उत्सव येतात त्यामध्ये भजन पूजन अर्चना वगैरेमुळे त्यांची बुद्धी थोडी सात्विक बनते आणि अशा सात्विक अवस्थेला कोणी असं बघतो त्याला जर आपण ह्या अमृताचं प्रवचन ऐकवलं तर त्याला पटपट कळायला म्हणून असं प्रवचन आता आपल्याला लोक समजेल असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे आणि आज खरे वाटतं मला ते. संसारात सुद्धा पूर्ण आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा पूर्ण आहे.
वळावं लागतं. संसारातल्या पळण्यामध्ये पळून तो पळतच राहतो आणि शेवटी थकून जातो. पळणं आहे संसारामध्ये, पळत जाणं आहे. पळणं म्हणजे काय? मनाची धाव. शरीराची धाव असते त्या बरोबर. मन भटकलं की शरीर भटकतं. म्हणून प्रपंचामध्ये धाव फार आहे, धावणं फार आहे, पळणं फार आहे. म्हणतात तसं प्रपंचामध्ये जसे धावणे ना, तसं परमार्थामध्ये धावणे. आता तीर्थयात्रा म्हटली की धावणच आहे म्हणून आहे ती परमार्थातली गोष्ट, परंतु ती धावणच आहे. ती तात्पर्य पळणं धावणं हे दोन्ही परमार्थात आणि प्रपंचात दोन्हीकडे. परंतु प्रपंचातलं जे धावणं आहे ना, ते थांबून जातं पुढे. पळता पळता तो प्रपंच, तो परमार्थी पुढे थकून गेला की थांबतो तो आणि तो पुढे पळत नाही. इथं जे हा थकला तरी पळण्याची इच्छा याची थकत नाही, त्याचं मन काही थकत नाही. म्हातारे लोक असतात ते शेजारी थकलेले असतात. आता पळत नाही ते. आता संसारामध्ये त्यांना आता जमत नाही काही, पण चूप बसत नाही ते. बसतात ते काहीतरी बडबड करतच राहतात. हे जे आहे हे संसारातलं जे बंधन आहे, याच्यामुळे हा जो अमृताचा अनुभव आहे तो त्यांना लवकर ग्रहण करता येत, घेता येतो. निदान परमार्थांना पळणारा धावणारा पुढे थकला की मग तो निदान शांततेने होतो. मग परमार्थातल्या पळून भागलेल्या लोकांना सुद्धा हा जो ज्ञानोबांचा ग्रंथ आहे हा आवडेल असं म्हणतात. ज्ञानोबा तर आता आपल्याला सांगायले की जीवनमुक्तीचा हा जो अनुभव आहे, आमचा अहंकार मी 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 हा जो माझा मी अहम आहे, तो अहम न्यायचा देह भावाने न्यायचा. देह भावाला आहे तो मी कोण आहे, देह आहे. आता आपला भावाचाच आहे आपण. हा जो माझा अहम आहे, मी आहे, तो आत्मभावावर आत्म्यावर आणायचा, शिवावर आणायचा, जीवावर नाही. माझा अहम शिवावर आणून ठेवला की मग बघा तुम्ही हा अमृताचा अनुभव तुम्ही इतका भराभर तुम्हाला घेता येईल. कारण शिवामध्ये ती चैतन्य शक्ती बदलली आहे, तो आत्मा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात की आहे अहो साधकांनो, तुमचा जीवभाव कमी करा. जीवभाव कमी करायचा अर्थ तुम्ही देहाचा जो अभिमान बाळगताना तो कमी करा. देह महत्वाचा आहे हे खरं आहे, त्यांना प्रपंचासाठी या सगळ्या गोष्टीसाठी देह लागतो, परंतु देहच मुख्य आहे असं म्हणू नका. देहापेक्षा आत्मा मोठा आहे, तो महत्वाचा आहे, तो माना. आणि असं थोडं तुम्ही मानून गेला तर तुमचा देहभाव कमी होत जातो, जीवभाव कमी होत जातो आणि तुम्ही शिवभावावर येता. आणि शिवभावावर आणाऱ्याला की तुम्हाला जीवनमुक्ती प्राप्त होते असं ज्ञानोबा सांगून राहिले. ज्ञानोबा आपल्याला ही जी जीवनमुक्ती किंवा ब्राह्मी स्थिती किंवा आत्मस्वरूप आहे एकच आहे, हे आपल्याला प्राप्त करणं हे आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं ध्येय ठरायचं. मला काय व्हायचं आता?
संसारामध्ये असताना तुम्ही जे ठरवता आपल्याला काय करायचं आपल्याला, तेव्हा संसारामध्ये ध्येय वेगळे असतात, लौकिक असतात. संसारातील ध्येय तुमची तुम्ही किती मोठी ठेवा, ती प्राप्त हो न हो, आणि झाली तरी ती तुम्हाला ती सोडावी लागतात. प्रपंचातील ध्येय आपल्या स्वाधीन नाही. समजा एखाद्या माणसाला असं वाटलं, एखाद्या बाईला असं वाटलं की आपण राणी व्हावं, किंवा आपण एखाद्या पंतप्रधानाची बायको व्हावं, जरी त्या मुलीला असं वाटत असलं तर तिच्या हातात एखादी त्याची इच्छा खूप आहे. परंतु संसारातल्या आपल्या ज्या ध्येयनिष्ठा आहेत त्या आपल्या हातात नाही, त्या प्रारब्धाच्या हातात आहे, दैवाच्या नशिबाच्या हातात आहे. म्हणून नशिबाने आपल्याला जे मिळालेलं आहे त्यामध्ये आनंदी राहायचं. आता जे मिळालंय ना आपल्याला नशिबानं, ज्या घरात आपण राहतो, ज्या ठिकाणी राहतो, ज्या माणसांमध्ये राहतो, त्यामध्ये आनंद मानायचा. हे धर्म सांगतात. आणि तुम्ही जर अशा आनंदी राहिले ना तर बघा हा अमृत अनुभव तुम्हाला कुठे मिळून पोहोचेल. मग तुम्हाला आनंदाची कमतरता पडणार नाही, सुखच सुखी राहाल. म्हणून धर्मात आपल्याला ब्रह्मस्थितीमध्ये गेल्यानंतर काय अवस्था होते, जी जीवनमुक्ती प्राप्त झाली म्हणजे कशी आपल्याला सुखाची आनंदाची प्राप्ती होते हे सांगता येतात. आता पुढची जी मुलगी आहे ती दृष्टांताचीच मुलगी आहे, आणि ही अतिशय सोपी आता मुलगी आहे. 26वी मुलगी आता या 26व्या मुलीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. दृष्टांत आहे, गंगा अवगाहना आली. गंगा अवगाहना आली. गंगा अवगाहना आली. कशी ज्ञात आहे अवगाहना? गंगा अवगाहना आली, पाणी गंगा झाली. पाणी गंगा झाली. का तिमिरे भेटली सूर्यादेशी. 2 दृष्टांत दिले. का तिमिरे भेटली सूर्यादेशी, यामध्ये 2 दृष्टांतांनी आता तुम्हाला ज्ञानोबा समजून सांगून राहिले जीवनमुक्तीचा आनंद कसा राहतो, आत्मस्वरूपाचा आनंद कसा आहे, ब्रह्मसिद्धीचा आनंद कसा आहे हे सांगतात. आता उदाहरण देत आहेत ज्ञानोबा. आता हा पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर हे जे पाणी असतं ते व्हायला लागतं. पाण्याचा स्वभाव आहे, ते पाणी जास्त पडायला लागलं जमीन जेवढं जिरायचं तेवढं दिसतं, पण बाकीचं मग ते व्हायला लागतं, वाहून लागतं. ते वाहणं हा त्याचा स्वभाव आहे पाण्याचा. आणि पाणी नेहमी कसं वाहतं माहितीये का, वरून खालच्या स्थितीकडे वाहतं. ते उंचाकडून खोलीकडे वाहतं. ते नेहमी पाण्याची वाहनं असं नसतं, त्या खालून वरच कधी नाही. हे जे पाणी पावसाचं पाणी पडतं, गंगा अवगाहना आली. अवगाहन करणं म्हणजे स्नान करायला, अवगाहन करणं म्हणजे स्नान करणं. हे जे पावसाचं पाणी आहे किंवा गटारीचं पाणी आहे, नाल्यांचं पाणी आहे किंवा अन्य प्रकारचं वाहत आलेलं पाणी असतं, ते पाणी वाता वाता मग निळ्या अशा ओढ्यांना लागते, ओढ्यांना लागतं ते पाणी. आणि मग तो ओढा मोठा होता होता नदी बनते. मोठी नदी मग गंगेमध्ये जाऊन मिळते, आणि मग ती गंगा समुद्रात जाऊन मिळते. अशा प्रकारे हे पाण्याचं बदलणारं स्वरूप आहे. ज्ञानोबा तुम्हाला सांगले की गंगा अवगाहना आली,
वाणी गंगा झाली. ही जी गंगा आहे, गंगा म्हणजे पवित्र पाणी असा या शब्दाचा अर्थ. ही जी गंगा आहे, ही गंगा गंगा नदीवरचा मूळ गंगा नदी जी आहे ती भगवान शंकराच्या शिरावरून प्रगट झाली, खाली पडलेली. त्यामुळे ती फारच पवित्र होती. भगवान शंकरांनी तिला डोक्यावर घेतलं होतं ना, समुद्रातून जेव्हा ती आली. त्यामुळे गंगा ही सगळ्यात पवित्र नदी आपण मानतो. ती पवित्र असल्यामुळे तिला भेटण्यासाठी गंगा हे सगळे मिळून जातात, नद्या जातात. अर्थात आपण कल्पना करावी, कारण ती नदीतून वाहते आणि त्यामुळे अनेक असे उडे नाले वगैरे पाणी येऊन तिला मिळतात तिच्यामध्ये. जोपर्यंत ते नाले उडे त्यांचं ते पाणी गंगेला मिळत नाही तोपर्यंत ते अशुद्ध पाणी असतं. असल्या पाण्यामध्ये कोणी स्नान करत नाही किंवा असलं पाणी पिण्यासाठी कोणी घेत नाही, कारण ते पाणी खराब असतं. कुठले पाणी असतं ते घटातले पाणी असतं. असं सगळं पाणी जोपर्यंत ते गंगेला मिळत नाही तोपर्यंत ते पाणी अपवित्र असतं. हे सगळं पाणी जेव्हा त्या गंगेला जाऊन मिळतं आणि गंगेमध्ये एकरूप होतं, त्यावेळेला ती गंगा त्या सगळ्या पाण्याला पवित्र करून टाकते. म्हणून पुष्कळचे लोक संगमावर स्नान करत नाही बरं जाऊ. आणि आपण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण संगमावर स्नानाला जातो. संगमावर स्नान का करू नये, तर हे घाण पाणी आलेलं आहे आणि हे ती गंगा तिथं तुम्ही स्नान करतात. मग तिला पुढे वाहू द्या. दोन चार महिने पुढे गेली की ती एकत्र होते आणि ती घाण वगैरे जे असते ना खाली बसून जाते आणि स्वच्छ पाणी काम करते. मग तिथं स्नान करा. तेव्हा ज्याप्रमाणे इतर नद्या नाले ओळ वगैरे हे सगळं पाणी त्या गंगेला मिळालं की सगळं पवित्र होऊन जात असं म्हणतात. पाणी गंगा झाली, सगळं पाणी गंगाच होऊन जात. मग तुम्हाला असं निवडता येत नाही ते पाणी किंवा हे अमुक नदीचं पाणी, बोरी नदीचं पाणी, हे गिरणा नदीचं आणि गोदावरीचं पाणी असं नाही म्हणता येत. गंगेमध्ये मिळालं की बस ते गंगा होऊन जातं, ते सगळं पाणी गंगा. आणि समुद्रामध्ये मिळालं तर मग कोणत्या नदीचं पाणी, मग तिथं अवाच्य स्थिती येते. पाण्याला अवाच्य स्थिती, वाच्यता तोपर्यंत असते जोपर्यंत ती नदी वाहते ना तोपर्यंत तिला वाच्यता म्हणजे तिचं नाव आहे गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, ती नावं तोपर्यंतच आहे. परंतु या नद्या जेव्हा समुद्रामध्ये जाऊन मिळतात आणि समुद्रामधलं हे पाणी ते पाणी एकत्र होतं, मग तिथं कुठली गंगा नाही, ना यमुना नाही, ना सरस्वती नाही, ना काही. तिथं म्हणजे नुसतं पाणी आहे बस. काय देवानं आश्चर्य निर्माण केले. वास्तविक नद्यांचं पाणी समुद्रात आलंय ना, आणि म्हणून चांगलं पाणी पडतं देगांचं. मग ते पाणी किती चांगलं वास्तविक प्यायला वाटत का प्यावंच होते. असं काय झालं, गंगेचं मिळालं, गोदावरीचं मिळालं, यमुनेचं मिळालं, कृष्णेचं मिळालं, इतक्या नद्यांचा पूर पाणी मिळालं. आणि रोज सुद्धा आकाशावरून पाणी टाकतात ते गोडच असताना सगळं गोड पाणी त्या समुद्रामध्ये आलेले असताना सुद्धा तो समुद्र खारट कस काय झाला. कारण भगवान म्हणतात, असा सगळ्यांचा जेव्हा मिलाप होतो, असा सगळ्यांचा जेव्हा मिलाप होतो त्यावेळेला चांगलं आणि वाईट हे एकत्र होऊन जात, कालवलं जात. चांगलं आणि वाईट कालवलं गेलं की ते जे रसायन होईल ते काय गोड लागेल का?
म्हणून समुद्राचं जे जल आहे ते कुठे पाहतो खारे बसलं ते त्याचा उपयोग नाही. भरपूर पाणी त्या समुद्रामध्ये परंतु त्या समुद्राचा काही उपयोग वनस्पतीलाही उपयोग होत नाही, प्यायला माणसांना, प्राण्यांना, पशु पक्ष्यांनाही ते पाणी चालत नाही. तेव्हा ज्ञान म्हणतात खरी स्थिती गंगेची येलास. गंगा ही जीवनमुक्ती सारखी अवस्था आहे. ज्ञान म्हणतात आत्मस्थिती सारखी अवस्था आहे. आत्मस्थितीमध्ये आपण सगळे भक्त गेलो रे गेलो, जीवनमुक्तीमध्ये आपण गेलो रे गेलो की आपण सगळे पवित्र होऊन जातो, शुद्ध होऊन जातो. गंगेमध्ये शुद्ध होऊन जातो. गंगा सगळ्यांचं शुद्धीकरण करणारी नदी आहे. म्हणून जानवा म्हणतात गंगा अवगा हनाली पाणी गंगा झाली. किंवा दुसरा दृष्टांत देतात किंवा तिमिरे भेटली सूर्या जेवी. तिमिर म्हणजे अंधकार. अंधकाराने सुद्धा ठरवलं की त्याला आता आपल्याला सूर्याला भेटायचंय. अंधकार जर सूर्याला भेटायला गेला तर काय होईल? अंधकार शिल्लक राहील. अंधकार समाप्त होऊन जातो आणि तो प्रकाशित होऊन जातो. तिथं अंधकार अंधार राहत नाही, तिथं प्रकाश होतो. त्याचा अंधाराचा प्रकाश होणं म्हणजे जीवनमुक्ती मधला आनंद मिळणे. आपल्या अंतःकरणामध्ये जे काय विकार, जे काय संस्कार, ज्या काय कामना, वासना, इच्छा, रागद्वेष जे काय भरलेलं असेल ना, ते त्या जीवनमुक्तीच्या अवस्थेत गेलो आपण, ते सगळं धुतलं जातं, समाप्त, खलास, अतिशय पवित्र आणि शुद्ध होऊन जातो. म्हणतात तुम्हाला जीवनमुक्तीमध्ये घेऊन जाण्यासाठी माझे प्रयत्न आहे. हा अमृतानुभव मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगणार नाही की अरे ऐका थोडस तरी ऐका. आणि हा थोडासा जरी ऐकला तुम्ही तरी तुम्हाला तो जीवनमुक्तीचा थोडा का विना आनंद देईल. म्हणून स्थिती प्राप्त झाल्यानंतरचा आनंद मोठा असेल, परंतु थोडासा जरी स्पर्श झाला तरी तो आनंदाचा स्पर्श असेल. तुम्हाला सुख वाटेल, समाधान वाटेल, शांतता लाभेल. म्हणून धनुवांचा प्रयत्न या धनुवंता तिमिरे भेटली सूर्या जेवी. अंधकार जर सूर्याला भेटायला गेला तर तो अंधार प्रकाश स्वरूप होऊन जातो. तसं म्हणतात की तुमची अंतःकरण किती मळकट असू द्या, किती अंधारी असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही माझा अमृतानुभवाचा ऐका. त्या अमृतानुभवाने त्याच्या त्या स्मरणाने म्हणा, ऐकण्याने म्हणा, तुमच्या अंतःकरणातला हा काळो फार स्वच्छ होऊन जाईल, नाहीसा होऊन जाईल. हे ज्ञानवांचं कथन आहे. माणसांमध्ये अंतःकरणामध्ये अनेक गोष्टी असतात. वरून माणूस किती स्वच्छ राहिला, किती चांगले कपडे घालून चांगला राहिला, आणि त्याचं जर अंतःकरण मलिन असलं, त्या मलिन अंतःकरणामुळे त्या माणसाचा हा बाह्य भाग जो आहे तो किती जरी स्वच्छ वाटला, शुद्ध वाटला, तरी त्या शुद्ध आणि स्वच्छ अशा बाह्य आकाराला ही आत्मी मलिनता जी आहे ती त्याला केव्हा तरी प्रगट होऊन मलिन करते. आता केव्हा प्रगट होते माहिती का तुम्हाला? समजा आपल्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल वाईट विचार आहेत, कोणाबद्दल दुष्ट विचार आहेत, पापी विचार आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये असलेले हे जे दुष्ट विचार आहे ते केव्हा प्रगट होतात? जेव्हा आपण बोलायला लागतो, वाणीतून प्रगट होतात. आपण बोलायला लागलो की नकळत आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे वाईट विचार आहेत, वाईट भावना आहेत, ते नकळत शब्दांची रूपातून प्रगट होतात. वाईट माणसं जरी वरवर चांगलं बोलत असली
बोलतात ती चांगली पहा, कारण त्यांना असं तुम्हाला दाखवायचं भासवायचं असतं की मी खूप छान आहे, स्वच्छ, मी असं आहे तसं. पण त्यांना बोलण्याच्या नादामध्ये येऊ द्या, सटकन एखादा शब्द सगळे वापरून टाकतील ते सगळ्यांची मन दुखून टाकते. म्हणून वाणीवर त्यांचा ताबा राहत नाही. वाणीवर ताबा सुटला की मग त्यांचं जे आचरण आहे, बोलणं आहे, आचरण आहे, कर्म आहे, त्यामध्ये ते पुन्हा प्रगत होतात. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले, अमृतानुभव ऐकण्याला बसण्यापूर्वी, अमृतानुभव ऐकण्यासाठी तुम्ही बसला असताना तुम्ही कसेही असा, म्हणता बरं हे, तुम्ही कसेही असा, तुमच्या अंतःकरणामुळे कोणतेही कशाही प्रकारचे भाव भावना असू द्या, बरं का, तुम्ही मंदबुद्धीचे असा, पापी असा, तार्किक असा, विपर्याशी असा, कसंही असा तुमचा भाव, तर माझा अमृतानुभव ऐकला रे आला, तो कानात गेला रे गेला, की ते सर्व तुमच्या अंतःकरणातला तो बळ बाजूला ढकलून तो अमृताचा अनुभव तुम्हाला आनंद देईल, सुखी देईल, सुख देईल, शांती देईल. काय तर किती सांगावं, तुमचं अंतःकरण कसे असू द्या, पण अमृताचा अनुभव हा जो आहे मी सांगतोय तो ऐका, हे शुद्ध ऐका, तुमच्या कानात गेलेला तर तुम्हाला सुख देतील, आनंद देतील, असं ज्ञानोबा सांगून राहिले. म्हणजेच तुम्ही गंगेमध्ये प्रविष्ट व्हाल. ज्ञानोबांचा अमृत अनुभव हा प्रवचनाचा विषय आहे, ती वाहणारी शुद्ध पवित्रशी गंगा आहे, आणि या गंगेमध्ये तुम्ही सगळ्यांनी स्नान करा. या गंगेत जो स्नान करेल तो पवित्रच होतो, शुद्धच होतो, हे ज्ञानोबांचं म्हणणं आहे. जशी ती गंगा आपल्याला सगळ्यांना शुद्ध करते, त्याप्रमाणे माझा हा अमृताचा अनुभव जो आहे तो गंगेप्रमाणे सगळ्यांना शुद्ध आणि पवित्र करणारा आहे. तुम्ही थोडं तर ऐका, असं ज्ञानोबा म्हणून राहिले. आणि मग 27वी पण काय करावं, आता ही 27वी फारच बहारदार आहे, उदाहरणच एक ना, दृष्टांत आहे, सोपा दृष्टांत आहे. आता वाचून ठेवतो आणि आपण तो बघू. म्हणतात, नाही परिसाची कसवटी, नाही परिसाची कसवटी, समवरीची वाणियाच्या गोष्टी, समवरीची वाणियाच्या गोष्टी, मग 15 वयाच्या पटी बैसावे की, मग 15 वयाच्या पटी बैसावे की, ओवी करण्यानं अति सोपी आहे, अतिशय सोपी ओवी आहे, दृष्टांत आहे. पण ते जे शब्द जे आहेत ना ते आपली परिचित नाही ना, त्यामुळे ते अवघड होत. तेव्हा हे आपण पाहू, फार सुंदर आहे. आणि काय चांगल्या चांगल्या मुहूर्तावर आपल्याला या ओळी ऐकायला मिळून राहिल्या, हा हे भाग्य आहे आपलं. आज काय बाबा हाताविका उद्या गणेशोत्सव, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना ज्ञानोबा सुखशांती प्रदान करू आणि हा अमृताचा अनुभव तुम्हाला प्राप्त होऊ, ही त्यांची तळमळ आहे आणि ती तेच पूर्ण करून देतील. हरिओम.